वर्दी सहज मिळत नाही, ती स्वप्न, संघर्ष आणि अश्रूंमधून जन्माला येते. ही गोष्ट आहे डोलीव वसईतल्या एका सामान्य घरात वाढलेल्या भावेश वैतीची. मराठी माध्यमात 10वी, आई वडील मच्छीमारी करून घर चालवतात. शेती नाही, संपत्ती नाही, फक्त कष्ट आणि प्रामाणिकपणा. घरची परिस्थिती इतकी वाईट होती की दोन्ही लहान भाऊ लवकर नोकरीला लागले. पण तो मोठा असल्यामुळे एक निर्णय घेतला. घर सुधारायचं, पण स्वप्न सोडायचं नाही. देशसेवेचं स्वप्न होतं, एनसीसी जॉईन केली. आर्मीचं स्वप्न होतं, पण परिस्थितीने थांबवलं. 2017, 2018, 2019 भरती दिल्या, अभ्यास केला, पण यश नाही. लॉकडाऊन आला, बॅक प्रॉब्लेम झाला, चालणंही कठीण झालं. 2023 मध्ये फक्त 1 मार्कने अपयश. घरात पैसे नाहीत, वडिलांचं ऑपरेशन आणि लोकांचे टोमणे. आता सोड दे, काय मिळतं या भरतीत. MSF ची संधी आली, पण मन मानलं नाही. आई वडिलांना एकच वाक्य म्हटलं, शेवटची संधी द्या, मी लढणार आहे. आणि मग सुरू झाला खरा संघर्ष. सकाळी 4 वाजता उठणं, स्वतः डबा बनवणं, ट्रेन 1.5 किलोमीटर धावून ग्राउंड वरून थेट लायब्ररी. पैसे नसताना 5 बिस्किटांवर दिवस काढले. लायब्ररीची फी नाही, बुक्स नाहीत, पण स्वप्न मात्र जिवंत होतं. एक मित्र रोहन, जो म्हणायचा, लोकांकडे लक्ष देऊ नकोस, फक्त तुझ्या स्वप्नाकडे बघ. 2024 ची भरती आली, फक्त 1 जागा. लोक हसले, टोमणे मारले, पण तो ठरवलं होतं, मी पोलीस होणारच. ग्राउंड 40 मार्क लेखी, 67 मार्क NCC, 5 मार्क एकूण 112 मार्क आणि नाव निवड यादीत. त्या दिवशी आई वडिलांच्या डोळ्यातले आनंदाश्रू पहिल्यांदा पाहिले. मिठी मारून खूप रडलो. तो दिवस त्याच्या आयुष्याचा सुवर्ण दिवस होता. आज तो वसईत पोलीस म्हणून सेवा देतोय. आणि शेवटी एकच संदेश, जग तुमच्यावर विश्वास ठेवो न ठेवो, पण स्वतःवर विश्वास ठेवा. मेहनत कधीच फसवत नाही.